नमस्कार. सिटीन्यूजच्या बुलेटिनमध्ये प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. आज दिनांक 21 एप्रिल 2026 वार मंगळवार. बातमीची सुरुवात करूया सुविचार मालेने. जीवनातील चढाई शिखरावर पोहोचते, परंतु सौंदर्य त्या वाटेतल्या फुलांमध्ये दडलेलं असतं. आजचा सुविचार आपण बघितला. आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या. या हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत बीटीपी यात्रा ग्रुप अमरावती. आपण ठळक बातम्या बघितल्या. आता घेऊया छोटासा ब्रेक. शादी और ब्याह की शुरुआत आराधना साड़ी के साथ. आराधना होलसेल शॉपिंग मॉल L2 बीझलँड कॉम्प्लेक्स, नांदगाव पेठ, अमरावती, जवाहर रोड, अमरावती. ब्रेकनंतर बघूया सविस्तर बातम्या. सुरुवातीला एक नजर टाकूया शहरातील गुन्हेगारी क्षेत्रातील घडामोडींवर. अमरावतीतील राजापेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत रात्रीच्या सुमारास एक घटना घडली. महावीर नगर परिसरातील अंबा मंगलम जवळ एका मोकळ्या जागेत हा प्रकार घडला. मिळालेल्या माहितीनुसार शैलेश लक्ष्मणराव राणे, वय वर्ष 31, राहणार शिवशक्तीनगर, हे रात्री घरी परतत असताना आरोपी अजय वानखडे आपल्या 2 साथीदारांसह तेथे आला. तिघांनी राणे यांना अडवून दारू पिण्यासाठी 200 रुपयांची मागणी केली. राणे यांनी पैसे देण्यास नकार दिल्यानंतर वाद निर्माण झाला. हा वाद इतका वाढला की आरोपी अजय वानखडे याने चाकू काढून राणे यांच्या कमरेवर वार केला. हल्ल्यानंतर तिन्ही आरोपी घटनास्थळावरून पसार झाले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी तत्काळ धाव घेतली आणि जखमी राणे यांना इरविन रुग्णालयात दाखल केले. या प्रकरणात पोलिसांनी वेगाने कारवाई करत 2 संशयितांना ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरू आहे. मात्र मुख्य आरोपी अजय वानखडे अद्याप फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहे. अमरावती कोर्ट परिसरात एका वकिलावर पीडित मुलीच्या नातेवाईकांकडून हल्ला करण्यात आल्याची माहिती मिळते. अनैतिक संबंधाच्या वादातून ही मारहाण झाल्याचा आरोप आहे. मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार संबंधित वकिलाचे आधीच विवाह झालेले असतानाही दुसऱ्या एका मुलीसोबत त्याचे संबंध असल्याची माहिती मुलीच्या कुटुंबियांना मिळाली होती. या प्रकरणामुळे संतप्त झालेल्या नातेवाईकांनी ॲडव्होकेट अभिजित शिंदे यांना यापूर्वीच समज देत त्या मुलीसोबतचा संपर्क तोडण्याचा इशारा दिला होता. मात्र तरीही संपर्क सुरू असल्याचा आरोप करत दोन्ही बाजूंमध्ये वाद निर्माण झाला. हा वाद वाढत जाऊन अखेर हाणामारीपर्यंत पोहोचला. संतप्त नातेवाईकांनी शिंदे यांच्यावर हल्ला केल्याचे सांगितले जात आहे. या घटनेनंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. जखमी अवस्थेत असलेल्या वकिलावर सध्या उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळते. दरम्यान पोलिसांनी या घटनेची नोंद घेतली असून पुढील तपास सुरू आहे. अमरावती शहरातील अकबरनगर परिसरात मंगळवारी 21 एप्रिल रोजी दुपारी चाकू हल्ल्याची घटना घडली. जुन्या वादातून हा हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या घटनेत सुफियान खान नजीम खान उर्फ गोलू हा तरुण जखमी झालाय, तर वसीम खान उर्फ शेरू याने हा हल्ला केल्याचा आरोप आहे. दोघेही अकबरनगर परिसरातील रहिवासी असल्याची माहिती आहे. जखमी सुफियान खान याला तात्काळ अमरावतीतील इरविन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणाची तक्रार नागपूर गेट पोलिसांकडे करण्यात आली आहे. सध्या या प्रकरणी पोलिसांकडून सर्व बाजूंनी चौकशी सुरू आहे. परतवाडा अचलपूर परिसरात गाजत असलेल्या व्हायरल व्हिडिओ प्रकरणात मोठी घडामोड घडली आहे. 4ही आरोपींचा पोलीस कोठडी रिमांड म्हणजेच PCR 21 एप्रिल रोजी संपल्यानंतर त्यांना अचलपूर न्यायालयात हजर करण्यात आले आणि न्यायालयाने पुन्हा एकदा आरोपींना 27 एप्रिल पर्यंत वाढीव पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणातील तपास, पुरावे आणि न्यायालयाचा कडक पवित्रा यामुळे हा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आलाय. सविस्तर माहितीनुसार परतवाडा येथील बहुचर्चित व्हायरल व्हिडिओ प्रकरणात 4ही आरोपींना मंगळवार 21 एप्रिल रोजी अचलपूर जिल्हा व सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. आरोपींचा 21 एप्रिल पर्यंतचा PCR संपल्यानंतर पोलिसांनी वाढीव पोलीस कोठडीची मागणी केली होती. न्यायालय परिसरात कोणताही कायदा व सुव्यवस्था बिघडू नये यासाठी कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. यामध्ये RCP प्लाटून देखील तैनात करण्यात आले होते.
या प्रकरणात आरोपींकडून व्हिडिओ व्हायरल करण्यासाठी वापरलेले मोबाईल, लॅपटॉप यांसारखी डिव्हाइसेस जप्त करण्यात आली आहेत। तसेच भारतीय न्याय संहितेच्या कलम 354 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। सरकारी वकिलांनी न्यायालयात सांगितले की तपास अजून अपूर्ण असून अनेक महत्त्वाचे मुद्दे तपासायचे बाकी आहेत। त्यामध्ये आरोपींच्या मोबाईलची फॉरेन्सिक तपासणी, व्हायरल व्हिडिओशी संबंधित डिजिटल पुरावे तसेच बँक व्यवहारांची चौकशी यांचा समावेश आहे। पीसीआर क्लेम किया गया 27/4 तक, उसके लिए मुद्दे रखे गए थे। फॉरेंसिक लैब से जो कुछ अभी 3 मोबाइल डेटा का रिपोर्ट आ गया, उसका इन्वेंशन करना है। बल्क नंबर में वो फोटोग्राफ्स है, वो आरोपी लोगों ने कहाँ से निकाले, कौन सी जगह यूज किया है और उनको किसी ने सपोर्ट किया क्या, ये मुद्दे पे तपास करना है। दूसरी बात, आरोपी के अकाउंट डिटेल्स जो है उसका इन्वेस्टिगेशन करना है। ये गुनाह के अंदर उनको कहाँ से फंडिंग हुई है, इन्होंने कहाँ से पैसे रेज किया है या मिसयूज किया गया, ये बातों का इन्वेस्टिगेशन करने के लिए पीसीआर क्लेम किया गया। काय युक्तिवाद केला काय? न्यायालयामध्ये पूर्वी पोलिसांच्या ताब्यात असलेले 4 आरोपी जे आहे, एकूण 8 आरोपी आहे, त्यापैकी 4 आरोपींचा आज पीसीआर संपणार होता। त्याकरता वाढीव पीसीआर जो आहे वेगवेगळ्या मुद्द्यांवर मागितले आलेला आहे आणि 27/4 पर्यंत पीसीआरची मागणी केली गेली होती। न्यायालयाने पीसीआर जे आहे पोलीस कस्टडीचे जे ग्राउंड्स आहेत ते ग्राह्य धरून 4 आरोपींना 27 एप्रिलपर्यंत पोलीस कस्टडी दिलेली आहे। युक्तिवाद काय झालेला आहे? युक्तिवाद जे आहे, तपासादरम्यान बऱ्याचशा गोष्टी पुढे आलेल्या आहेत। फॉरेन्सिक लॅबचा अहवाल आलेला आहे, त्यामध्ये जे आहे बंच ऑफ फोटोग्राफ्स जे आहे ऑफस्क्रीन फोटोग्राफ्स मिळून आलेले आहेत, त्याचा विश्लेषण करणे, कुठे काढल्या गेलेत ते आणि त्यामध्ये आरोपितांना कोणी सहकार्य केलं आहे का, या मुद्द्यांचा तपास करणे आहे। आरोपीच्या बँक अकाउंटला जे अमाऊंट आलेला आहे किंवा त्यांनी कशा प्रकारे गेन केलेला आहे, या दृष्टीनं तपास करणे जे आहे गरजेचं आहे, तो एक मुद्दा होता। आरोपी नंबर 1 कडे थार गाडी आणि त्यामध्ये एक वेपन मिळालं, गन, त्या दृष्टीने तपास करणे आहे। या अशा सर्व मुद्द्यांवर पीसीआर क्लेम केला गेला आणि आम्ही सरकार पक्षाने मांडलेले मुद्दे जे आहे ते न्यायालयाने ग्राह्य धरले व आरोपींना 27 एप्रिलपर्यंत पोलीस कस्टडी दिली। मुख्य आरोपीकडे असलेल्या थार गाडीची आणि त्यामध्ये आढळलेल्या कथित शस्त्राचीही तपासणी बाकी असल्याचे पोलिसांनी सांगितले। तर दुसरीकडे बचाव पक्षाने पोलिसांच्या मागणीला विरोध करत आधीच दिलेल्या कोठडीत कोणतेही ठोस पुरावे सापडले नसल्याचा दावा केला। तसेच थार गाडीत सापडलेले शस्त्र हे खरे रिव्हॉल्वर नसून एअरगन असल्याचेही त्यांनी सांगितले। आज पुलिस ने जो है 27 तारीख तक के पीसीआर मांगा था, उसके मेन ग्राउंड ये थे कि जो एक सोशल मीडिया पे वायरल हुआ थार के साथ में एक वीडियो, उसके अंदर एक गन दिखाई गई और वो गन उससे जब्त करना है और वो गन जो है उसका यूज़ उसने किसी अपराध में करा क्या, इस बात के ऊपर लेके उन्होंने पीसीआर मांगा। दूसरी बात ये है कि सभी आरोपियों के जो बैंक अकाउंट है वो पुलिस ने स्टेटमेंट लिए हैं और स्टेटमेंट में वेरीफाई करना है कि उनको कि यहाँ से किसी के साथ में कोई आर्थिक लेन देन या आर्थिक फ़ायदा किसी से, प्राइवेट आदमी से या ये वीडियो बेच के हुआ क्या, ये परिस्थिति के ऊपर उन्होंने जो है 27/4 तक पीसीआर मांगे। दूसरी बात ये है कि और भी वो जो कुछ मोबाइल है जिसका जो डाटा है वो रिकवर नहीं हुआ और वो रिकवर करने के लिए और टाइम लगेगा। तो हमारा युक्तिवाद ये था कि ये जो वीडियो है ये प्रसार माध्यम से गया हुआ है और प्रसार माध्यम के अंदर सोशल मीडिया के ऊपर वो जो थार का मालिक है वो खुद आके बोला कि मेरी गाड़ी के अंदर मेरे पास जो थी एयर पिस्टल थी वो मेरे खेत के यूज़ के लिए करता था, मैं बंदर भगाने के लिए इसके लिए, और वो स्टेटमेंट सोशल मीडिया पे जो है अपने आप लोगों ने ही डाला है। वो कोर्ट को बताया, कोर्ट बोले कि ये पुलिस का स्टेटमेंट है, क्या बना हर दिन एसपी का स्टेटमेंट आ रहा है कि क्या प्रोग्रेस है क्या नहीं है, उसके अंदर सारी बातें, बहुत सारी बातें हैं। तो पुलिस ने सिर्फ वो एयर गन को शस्त्र बता के एक पीसीआर लेने की कोशिश किया और उसमें वो कामयाब हुई। आज कब तक पीसीआर 27/4 तक के। तुम्ही काय युक्तिवाद केला आणखी या व्यतिरिक्त? मैंने बोला कि ये पूरी सोशल मीडिया ट्रायल चल रही है, इसके लिए प्रेस भी जिम्मेदार है और भाजपा के जो नेता है वो भी जिम्मेदार है इस चीज़ को कलर देने के लिए, हिंदू मुस्लिम विवाद फैलाने के लिए। और आगे तुमको मालूम पड़ेगा इसमें एक और नया एक मोड़ आया हुआ है जो कि भाजपा के नेताओं ने एक जबरदस्ती का लाया हुआ है।
उसके ऊपर आज कोर्ट ने कोई बोला नहीं, जब अगली तारीख को वो सामने आएगा जब उससे बात की जाएगी। भाजपा के नेताओं ने क्या किया, कैसे एक क्या कलर आपका? इसको एक हिंदू मुस्लिम का मोड़ देने की कोशिश की गई और वो तैयारी की गई है। जिन लोगों ने बोला 150 है वीडियो, 180 वीडियो नहीं, आज पुलिस ने इन्वेस्टिगेशन टीम ने खुद बोला कि 3 वीडियो जो है वो अश्लील है और 3 वीडियो की तीनों भी लड़की, जो 3 वीडियो में 2 लड़कियां हैं उनका कोई पता पुलिस को अभी तक पता नहीं चला हुआ है। बच्ची भी जो फोटो है वो 8 लड़कियों के उनके पते उनको मिले हुए हैं, लेकिन उनके पास किसी ने कोई विटनेस नहीं दिया। और जो भी लड़की सामने आई हुई है जो अल्पवयीन बता रहे, उसने वो सिर्फ बातचीत करती थी, यहाँ तक कि उसका स्टेटमेंट है, बाकी उसका किसी तरीके का कोई इन्वॉल्वमेंट इस अश्लील वीडियो में नहीं है। दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने पोलिसांना तपास वेगाने पूर्ण करण्याचे निर्देश देत चारही आरोपींना 27 एप्रिल पर्यंत वाढीव पीसीआर मंजूर केलाय। आता या प्रकरणात पुढे कोणते नवे खुलासे होतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। या प्रकरणातील तपास आता निर्णायक टप्प्यात पोहोचला असून पुढील काही दिवस अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत। 27 एप्रिल पर्यंत पोलिसांना मिळालेल्या वाढीव कोठडीतून कोणते नवे पुरावे समोर येतात हे पाहणं महत्त्वाचं असेल। नागपूर शहरातील कपिलनगर पोलीस स्टेशन हद्दीतील टेकानाका परिसरातील प्रल्हाद लॉनजवळ एक धक्कादायक घटना घडली। मिळालेल्या माहितीनुसार दुचाकीला कट लागल्याच्या किरकोळ कारणावरून काही असामाजिक प्रवृत्तीच्या युवकांनी 2 तरुणांना अडवून त्यांच्यावर हल्ला चढवला। या आरोपींनी चाकू तसेच परिसरात असलेल्या फरशीचा वापर करून दोघांवर बेछूट मारहाण केली। हल्ला इतका भीषण होता की दोन्ही युवक गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले। दरम्यान या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ तेथे उपस्थित असलेल्या काही नागरिकांनी मोबाईलमध्ये कैद केला असून तो सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे। या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जातोय। कपिलनगर पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून आरोपींचा शोध सुरू आहे। लवकरच आरोपींना अटक करण्यात येईल असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केलाय। अशा प्रकारच्या वाढत्या गुन्हेगारी घटनांमुळे शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत। पोलिसांनी आरोपींना लवकरात लवकर अटक करून कठोर कारवाई करावी अशी नागरिकांची मागणी आहे। नागपूर शहरात पुन्हा एकदा गुन्हेगारीचा थरार समोर आलाय। कपिलनगर परिसरातील हायवे इन बार समोर सिगारेटच्या पैशांवरून झालेला वाद चक्क जीवघेणा ठरला। कपिलनगर पोलीस ठाणे हद्दीत येणाऱ्या टेकानाका परिसरातील ही धक्कादायक घटना आहे। 20 एप्रिलच्या मध्यरात्री फिर्यादी शेख अकील शेख जलील हे त्यांच्या मित्रांसह जेवणासाठी हायवे इन बार येथे गेले होते। यावेळी आरोपी मोहम्मद अझहर शेख याने सिगारेटचे बिल भरण्यास सांगितले, मात्र फिर्यादीने नकार दिल्यानंतर वाद निर्माण झाला। वाद इतका वाढला की आरोपी अझहर आणि त्याच्या साथीदार हुसेन कुरेशी उर्फ अरमान यांनी इतर साथीदारांना बोलवून एकत्र जमवले आणि फिर्यादी व त्याच्या मित्रांवर चाकू आणि लोखंडी रॉडने हल्ला केला। या हल्ल्यात जिवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला तसेच फिर्यादींच्या वाहनाची तोडफोड करून मोठे नुकसान करण्यात आले। या प्रकरणी कपिलनगर पोलीस ठाण्यात विविध गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तत्पर कारवाई करत एकूण 6 आरोपींना अटक केली आहे। या कार्यवाहीत नागपूर शहर पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र सिंगल यांच्या मार्गदर्शनाखाली कपिलनगर पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने महत्त्वाची भूमिका बजावली। दरम्यान या गुन्ह्यातील आणखी 2 आरोपी फरार असून त्यांचा शोध सुरू आहे। पुलिस स्टेशन कपिलनगर के हद में कल की रात में 12:30 बजे इसमें जो जख्मी है फिरियादी उसका नाम है शेख अकील शेख जलील। ये है रहने वाला यशोधरा नगर। वो और उसका दोस्त ये हाईवे बार एंड रेस्टोरेंट टेकानाका यहाँ पे खाना खाने गए थे। उसकी नोकझोंक कामगार नगर के मोहम्मद अजहर मोहम्मद अकील और हुसैन अकरम कुरैशी इनसे सिगरेट लेने के बहाने हुई। तो इसने पूछा तो मेरे लिए सिगरेट ले, लेकिन उसने वो नकार दिया। तो इस दोनों से हाथाबुक्की से मारामारी शुरू हो गई थी सिगरेट लेने की रीज़न से। तो जो कामगार नगर वाले हैं उन्होंने और उसके दोस्त लोग को बुलाए और ये दोनों को इन पे जानलेवा हमला किया। इनको चाकू से भी मारने की कोशिश की, जान से मारने की कोशिश की। उसमें कुल मिला के 8 आरोपी हमने निष्पन्न किए हैं। उन पे हम कलम 109, 324, 352, 351 और राइट के सेक्शन हमने लगाए हैं।
इसमें जो है 8 में से कुल मिला के 6 आरोपी अब तक हमने अरेस्ट कर लिए हैं और बाकी छानबीन शुरू है। जो 2 बचे हैं उनको भी तुरंत अरेस्ट कर लिया जाएगा। इसका तपास प्राइम ऑफिस शुरू हो गया है, प्राइमरी स्टेज पे है। जो अरेस्ट आरोपी है उनका नाम है मोहम्मद अजहर, मोहम्मद अकील, हुसैन अकरम कुरैशी, प्रिंस उपाध्याय, अश्विन चौधरी, इरफान रमजान खान और फराह उर्फ फरहान, गुलाम मुस्तफ़ा खान, ऐसे 6 आरोपियों को हमने ताबे में ले लिया है और छानबीन शुरू है। यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव येथे एका अल्पवयीन मुलीच्या जबरदस्ती विवाहाचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। 17 एप्रिलच्या रात्री एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर सामाजिक कार्यकर्ते आणि पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि रात्री 2 वाजता मुलीची सुटका करण्यात आली। या प्रकरणात 44 वर्षीय व्यक्तीसोबत मुलीचा विवाह लावण्याचा प्रयत्न होत होता। विशेष म्हणजे त्या व्यक्तीचा मुलगा आणि पीडित मुलीच्या वयात केवळ 4 महिन्यांचे अंतर असल्याचे उघड झाले आहे। या संपूर्ण प्रकरणात मजहर कुरेशी याचे नाव मुख्य सूत्रधार म्हणून समोर आले आहे। तो राळेगाव मधील कुख्यात गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वीही अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत। गोमांस तस्करी, धार्मिक भावना दुखावणे तसेच मुलींची छेडछाड यांसारख्या प्रकरणात त्याच्यावर खटले सुरू आहेत। तपासात आणखी एक धक्कादायक बाब समोर आली आहे, ती म्हणजे मजहर कुरेशीची पत्नी, जी पूर्वी हिंदू होती आणि त्यानंतर धर्मांतर करून त्याच्याशी विवाह केला, तीही या रॅकेटमध्ये सक्रिय होती। हिंदू मुलींना विश्वासात घेऊन या जाळ्यात ओढण्याचे काम ती करत असल्याचा आरोप आहे। बाल कल्याण समितीने या प्रकरणाची सुओ मोटो दाखल घेत चाइल्ड मॅरेज ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे। मुख्य आरोपींना अटक करण्यात आली असून जालना आणि इतर जिल्ह्यांमध्येही तपास सुरू आहेत। पोलीस तपासात हे सिंडिकेट अनेक वर्षांपासून सक्रिय असल्याचे समोर येत असून या प्रकरणामागे आणखी मोठी नावे असल्याची शक्यता वर्तवली जात आहे। दरम्यान भाजपा जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट प्रफुल्ल चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत एक ऑडिओ क्लिप सादर करत या प्रकरणाचा पर्दाफाश केला। घेऊन काम करायला गेली इथे 22 वर्षाची नव्हती का कोण? कल्याणी आत्या, आता किती 31 लागलो आत्याले। तेव्हापासून हे काम करते 22 वर्षापासून। केस कोण्या वर्षी लागली? आत्ता मागच्या वर्षी नाही, ह्याच वर्षी। कुठं जेलात होती, तुला माहित नाही? जेलात होती? मग बापरे, 1 लाख कितीतरी हजार रुपये सोडून आणलं ना मजर काकांना। गाडी गाण ठेवली होती, तिच्या आईने सोनं गाण ठेवलं होतं। कोणी गावले? ते का अजबच गाव आहे ते इकडलं नाही, तिकडलं आहे ते गाव, उज्जैनकड गाव आहे ते, तिकडं होय केस लागली होती। अच्छा, माझी मम्मी पोलीस स्टेशन मधून पळून आली ना, माहितीये तुला गोष्ट? तुझी मम्मी? हो, नाही बा। पूनम आत्या आणि माझी मम्मी बी सापडली होती। तर हे यायने म्हणते का आम्ही 2 जणी सुले चाललो, तर माझ्या मम्मीचा पहिला मोबाईल गायब झाला, माहितीये तुला? हरवला होता। नाही बा। माझी मम्मी हॅट जंगलानं पै म्हणते, त्यामुळे मी म्हणलं काही खरं नाही, मी भल्ली रडत जात जाऊ, मला माहित झालं तर माझी आई जेलात आहे म्हणून। मग मला भल्लाच रड येते, माझ्या आईला काही झालं का काय तसे काम करू द्यायचे अगं? थांब, ऐकलं तर आपण मी चांगल्या यानं सांगतो ना, माहिती मग तुला तसं तू मला तसं सांगितलं ना, मी ना तरी माझ्या आईला माहित तुझे नाव न सांगता मी टोकलं माझ्या आईला। आई म्हणलं जाऊ नको बरं, म्हणलं हे काम असू दे, नाही म्हणलं सोडून दे, म्हणलं माझी आई 1 लाख मारीन म्हणे मला। हो का? मी म्हणलं अहो, म्हणलं मग मी नाही का गोष्ट बदलवली। आई म्हणलं मला स्वप्न पडलं होतं काल, म्हणलं का आपल्या गावातल्या माहित झालं ना ते तुझ्या मांग आहे बा म्हणून पाहिले, असंच म्हणलं मी ना। माझी म्हणे जाऊ दे म्हणे, टेन्शन नको घेऊ म्हणे, आखरीचंच काम आहे म्हणे। आता मग मी चाललीस म्हणे MP ला, म्हणे तुला तर माहित आहे म्हणे। हो म्हणलं, एकच काम कर आणि चालली जा बा म्हटलं। बरं, कल्याणी तिची केस कशी लागली सांग का? पोरीले घेऊन गेली असं लग्न कराले, पोरगी पलटली म्हणते, पोरगी गायब झाली, ते तिथंच राहून गेली। मग पोरावाल्यानं फोन केला पोलीस आले, मग इले नेलं जेलात। आणि तो आला होता म्हणते ठाणेदार कडक, तो ठाणेदार डायरेक्टच म्हणते इले त्या मुसलमानात काठ ठेवून आहे। तर हे वाली म्हणते तू मुसलमानाचं काही काढतं बे, माझी केस लागली तू ते पाय ना। इने म्हणलं म्हणते ते पोलीस वाला काय म्हणते इले का त्याला सोडन मायापाशी। हो का? तरी बिन हे चौथी करत आली, आणि मग तिच्या आईनं दे पैसे सोनं नाणं गाण ठेवलं,
हा. एवढे रुपये कुठून येणार आहे एका दमात? मज्जरनं बिनगाण ठेवलं हे ते. मग दोघा मिळून पैसे सोडवलं. 2 दिवस राहिली होती ती जेलामध्ये. अच्छा. मग आता तिची केस आहे. तिला दर गुरुवारी जा लागते सही करायला. तिला विचारजवळ मजाकी म्हणते. आत्याची म्हणा कसं वाटतं, म्हणजे जेल कसं आहे त्याची म्हणा, तुम्ही पाहिला का कधी म्हणा? टीव्ही मध्ये दाखवते म्हणा, सिरियल मध्ये दाखवते म्हणा, तशी मजा नाही, त्यांची गोष्ट मला माहित आहे. त्यांनी खुद सांगते ना रे मला, हर एक गोष्टी सांगते ना. माई सांगत नाही तेवढ्या मला सांगते ना. असं म्हणजे किती वर्षाची पोरगी नेत असन? किती बिन वर्षाची राहिली, आधार कार्डवर आपली एज वेगळी टाकते ना. अच्छा, असं आहे का? आधार कार्ड बदलून देते ना शुभम मामा, दुसरं बनवून देत असते. अच्छा, नकली आधार कार्ड. असं आहे का? बरं. फायदा असे काम करून. तुला की दाखवत नाही का पोरीचा फोटो की? माझ्याच याच्यावर फोटो येत असते. माझ्याच मोबाईलवर फोटो येते पोरीचा. माझ्यातले फोटो होते, मी भल्ले डिलीट करत असतो. हो का? अशी केस गीस काही झाली तर माईवाली अशी म्हणजे पोलिसाचे आता मांग अहमदाबादवाले पोलिस घेऊन येणार होते घरी. असं काही माहित झालं, कारण की मला 18 वर्ष पूर्ण होऊन आहे ना. तर मला नेते विचारपूस करायला जेलामध्ये तिथं ठाण्यात. म्हणून माझ्या मोबाईल मधून मी सगळेच आधार कार्डचे फोटो, पोरींचे सगळेच फोटो डिलीट करत असतो. माझ्या मम्मीच्या याच्यावर कधी कधी आले नाही तर मग माझ्या याच्यावर पाठवायला लावते. माझ्या मम्मी माझ्या याच्यावर लई सारे एजंटचे फोन नंबर आहे माझ्या याच्यावर. आता जे याचा नेला कोणाचा म्हणते आपला, आता जे मुलगी नेली तिचा फोटो आहे का? तुला पाहिलं त्या पोरीले? मी ना हो. टाक बरं कोणी व्हॉट्सअप पावते जेव्हा. मी सांगतो ना तुला तोंडानं. मग सांगतस आहे कोणतं? कंचन. हे नाही का रे, पुढचे घर पारडी वे का कोण होती ती लहानची पोरगी ते? लहानची नाही रे, मोठी आहे ना माया एवढी. हो, तू एवढी खायची ते एक ढेपरचं पोरग राहते ते वाली लहानची. हो, ढेबरसा पोरं आहे आणि तिचा नवरा आहे. तिले नेलं, सांगू नको फक्त कोणाले. बापरे. तेच म्हणे खुदून. माझी मम्मी काही तिले नेलं नाही. तुझा फोटो की नाही का? माझ्या मोबाईल मध्ये फोटो होते, मी डिलीट केले. मी असे आलतू फालतूचे फोटो ठेवत नसतो. हो का? पण सांगू नको कोणाला गोष्ट, बरं मोल्ल्यात कोणालाच नाही माहित. ठीक, तुझे भरोसा नाही का बाळा माया? नाही, भरोसाची गोष्ट आहे, तुला सांगू रे. मी कोणाला अशा गोष्टी सांगत नाही. माझ्या मम्मी फसते बा म्हणून. बरोबर आहे. मी तर तुला काय सांगितलं, तू आहे माई आहे म्हणून. दोषींना कठोर शिक्षा मिळाली नाही तर भाजप तीव्र आंदोलन उभारेल असा इशाराही त्यांनी दिला आहे. या गंभीर प्रकरणामुळे पुन्हा एकदा अल्पवयीन मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आलाय. दोषींवर कठोर कारवाई होणार का, याकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. 34-35 मुली ज्या आहेत त्या गायब आहेत, त्या केवळ राळेगावच्या आहेत. आपल्या बातम्यामध्ये आला की राळेगावच्या आहेत. आय नेव्हर सेड दॅट ऑल द मिसिंग गर्ल्स आर बिलॉंगिंग टू द राळेगाव तहसील. नेव्हर सेड. मी म्हटलंय की राळेगाव, मोहदा, बेडीखेडा, मनी, मालेगाव ह्या परिसर आहेत. त्यामुळे काय होतं की तुम्ही राळेगाव पोलीस स्टेशनला म्हणताय 34 मुली गायब आहेत, मग राळेगाव पोलीस म्हणतात की नाही आमच्याकडे 38 होत्या, त्यातल्या 34 सापडल्या, 4च गायब आहेत. मडकी लिंगटीची एक मुलीचा आलेला आहे. त्यामुळं हा जो पूर्ण आदिवासी बहुल पट्टा आहे, बनी, मालेगाव, झरीपर्यंत, या सर्व पट्ट्यामधल्या मागील 1-2 वर्षातल्या ज्या मुली मिसिंग आहेत त्यातल्या किती अजूनही सापडल्या नाही, ट्रेसलेस, हे पाहणे गरजेचं आहे. दोन्ही ऑडिओ क्लिप मध्ये मदरचं नाव आलं, दोन्ही ऑडिओ क्लिप मध्ये मदरच्या बायकोचं नाव आलं. जालन्याला तो एफआयआर झाला, त्याच्यामध्ये मोहम्मद पाशूचं नाव आलंय. 3 नावं आहेत जे सिंडिकेट चालवतात. पीडित महिला हिंदू आहे. त्यामुळं या अँगलनं आहे का ह्युमन ट्रॅफिकिंग आहे का, मनी ट्रेलिंग आहे का, फसवणूक आहे का, की लव्ह जिहाद आहे, पोलिसांनी याचं इन्व्हेस्टिगेशन करावं असं आमचं म्हणणं आहे. हिंदू मुसलमान हा विषय नाही आहे. यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव येथे बेपत्ता मुलींच्या प्रकरणाला आता नवं वळण मिळालं आहे. या प्रकरणातील संशयित आरोपी मजहर कुरेशी याला न्यायालयात हजर केले असता त्याला 4 दिवसांचा PCR सुनावण्यात आलाय.
सविस्तर माहितीनुसार यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव तालुक्यातील बेपत्ता मुलींच्या प्रकरणात संशयित आरोपी मजहर कुरेशी याला पोलिसांनी आर्म्स ऍक्ट अंतर्गत अटक केली होती. त्यानंतर सोमवारी आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने या प्रकरणाची गांभीर्य लक्षात घेत आरोपीला 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या दरम्यान आरोपीकडून शस्त्रसाठा तसेच इतर संभाव्य गुन्हेगारी संबंधांबाबत चौकशी केली जाणार असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. या प्रकरणात बेपत्ता मुलींचा तपास अधिक वेगाने सुरू असून आरोपींकडून महत्त्वाचे धागेदोरे मिळण्याची शक्यता आहे. याशिवाय या प्रकरणाशी संबंधित इतर संशयित आणि संभाव्य गुन्हेगारी जाळ्यांचा शोध घेण्याचं कामही पोलिसांकडून सुरू आहे. स्थानिक नागरिकांमध्ये या घटनेमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलीस प्रशासनाकडून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पुसद शहरात अवकाळी पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला. सोमवारी रात्री अचानक अवकाळी पावसाने हजेरी लावली. जोरदार वाऱ्यासह आलेल्या या पावसामुळे शहरातील अनेक ठिकाणी मोठमोठी झाडे कोसळली. झाडे रस्त्यावर पडल्याने काही भागात वाहतुकीवरही परिणाम झाला असून नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागला. दरम्यान या पावसाचा सर्वाधिक फटका वीज पुरवठ्याला बसला. झाडे, वीज तारा आणि खांबांवर कोसळल्याने शहरातील वीज पुरवठा रात्रीपासून पूर्णपणे खंडित झाला. परिणामी संपूर्ण पुसद शहर अंधारात बुडाले आणि नागरिकांना रात्रभर अंधारातच काढावी लागली. अचानक झालेल्या या अवकाळी पावसामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून अनेक ठिकाणी किरकोळ नुकसानही झाले आहे. दरम्यान प्रशासन आणि वीज विभागाकडून नुकसानग्रस्त भागांचा आढावा घेतला जात असून वीज पुरवठा लवकरात लवकर सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. अवकाळी पावसामुळे निर्माण झालेल्या या परिस्थितीमुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. बुलढाणा जिल्ह्यातील चिखली येथे आयोजित आढावा बैठकीत राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रशासनाला जबाबदारीची जाणीव करून दिली. शासन निर्णयांची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याबद्दल त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. काही अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे नागरिकांना वारंवार सरकारी कार्यालयाचे फेरे मारावे लागत असल्याचे समोर आले. यावर संताप व्यक्त करत संबंधित अधिकाऱ्यांना कडक शब्दात सुनावण्यात आले. यावेळी घराचा मालकी हक्क मिळवून देणाऱ्या शासन निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी करण्याचे आदेश देण्यात आले. तसेच महसूल विभागातील प्रलंबित प्रकरणे, शासकीय योजना आणि नागरिकांना दिल्या जाणाऱ्या सेवांवर सविस्तर चर्चा झाली. बैठकीत आमदार श्वेता महाले यांनी स्थानिक पातळीवरील अनेक प्रश्न मांडत नागरिकांच्या अडचणी तातडीने सोडविण्याची मागणी केली. आज चिखली येथे मी जनतेची निवेदनं स्वीकारलेली आहेत. सर्व निवेदनकर्त्यांच्या निवेदनावर आम्ही कारवाई करून आमचे जिल्हाधिकारी, आरडीसी आणि आमचे कार्यालयीन अधिकारी एकत्र बसून सर्व निवेदनावर कारवाई करणार आहे. कुठल्याही व्यक्तीचं जे निवेदन आहे ते आशा अपेक्षेचं आहे. त्यामुळं या ठिकाणी संपूर्ण कारवाई आम्ही करू. या भागाचे आमदार श्वेताताई महालेजी यांनी मला विनंती केली होती की जेव्हा मी चिखली प्रवासात असेल तेव्हा तहसील कार्यालयामध्ये एक भेट द्यावी. आज इतक्या प्रमाणावर जनतेने आपले प्रश्न मांडलेले आहेत, त्या प्रश्नाला सरकार न्याय देईल. दरम्यान महसूल मंत्री बावनकुळे यांनी स्पष्ट इशारा देत सांगितले की कामात ढिलाई करणाऱ्या अधिकाऱ्यांना सक्तीच्या रजेवर पाठवले जाईल. याशिवाय वाळू माफिया आणि त्यांना पाठबळ देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिला. केवळ पट्टे वाटपच नाही, त्यांची 1000 रुपयामध्ये रजिस्ट्री करून मालकी करून पट्टे देणे म्हणजे नियमाकृत करणे घराला. पण नियमाकृत नाही, मालकी करून द्यायचा निर्णय आम्ही घेतला. त्या निर्णयाची अंमलबजावणी झाली नाही. सोबतच मुख्यमंत्री बळीराजा पांढर रस्ते योजनेमध्ये शेतकऱ्यांचे रस्ते खुले करण्यापासून त्यांचं डिमार्केशन करणे, पोलीस बंदोबस्त मोफत, मोठी मोफत, शेतकऱ्यांचे रस्ते पूर्ण खुले करणे असा निर्णय आम्ही घेतला. पुढे अंमलबजावणी झालेली दिसत नाही. भूमी अभिलेख जवळपास 3000 प्रकरणं शिल्लक आहे. त्या ठिकाणी अंमलबजावणीची अडचणी आहे. त्यामुळे मी आज पूर्ण या ठिकाणी शासनाची बैठक घेतली. स्वतः मी पुन्हा एकदा महिन्याभराने आढावा घेईल या सर्व विषयाचा. उद्या मी सर्व या ठिकाणी निवेदन जे घेतले त्यावर कारवाई करेल. मात्र एक मला फार मोठी चूक दिसली की आमच्या एका प्रांताला, इथला जो इथला प्रांत आहे त्याला 25/3/2026 शासनाने जो निर्णय घेतला त्यांच्याच अध्यक्षतेखाली समिती तयार केली. प्रांताच्या लोकांना पट्टे वाटप करणे, लोकांची घरं कायदेशीर ठेवणे
महिना होऊनही प्रांत बैठक येत नाही, महिना होऊनही त्या ठिकाणी त्या प्रांतांनी त्या योजनेचा अजून काही सुरुवातच केली नाही, शासन निर्णयही माहिती नाही. ही परिस्थिती असेल तर काही योग्य नाही. मी इथल्या चिखलीच्या प्रांताला एक महिना सुट्टीवर पाठवलेला आहे, सक्तीच्या रजेवर पाठवलेला आहे आणि तहसीलदार आणि सर्वांना सूचना दिली आहे की तातडीनं 25/3च्या शासन निर्णयाप्रमाणे सर्वांचे घर कायदेशीर करणे, कपडेबंदी कायद्याचा अंमल करणे, सोबत पांढर रस्त्याच्या योजनेचा अंमल करणे, मोजणी प्रकरण 15 दिवसावर आणणे, या सर्व गोष्टीबद्दल मी आग्रही आहे. मला विश्वास आहे की या दौऱ्यानंतर महिनाभरात जेव्हा मी या प्रवासाचा आढावा घेईल, निश्चितपणे यातनं बऱ्यापैकी प्रश्न सुटलेले असतील. तसेच पत्रकारांनी अशा प्रकरणांची माहिती थेट त्यांच्या व्हॉट्सअपवर देण्याचे आवाहनही केले. नागरिकांच्या प्रत्येक तक्रारीचा स्वतंत्र आढावा घेऊन ठोस निर्णय घेण्याची ग्वाही यावेळी देण्यात आली. प्रशासनात पारदर्शकता आणि गती आणण्याचे निर्देशही यावेळी बावनकुळे यांनी दिले. जिल्हाधिकारी आणि एसपींना आम्ही आता ही जबाबदारी दिली आहे की त्यांच्याकडे जर अवैध उत्पन्न नसेल स्वतः जिल्हाधिकारी जबाबदार राहणार. त्यामुळं जिल्हाधिकारी आहेत त्यांना सूचना देणार आहे की अवैध चोरी, अवैध वाढू चालणार नाही. उलट जे नवीन वाढू धोरण आलंय यामध्ये एकूण वाढूच्या 10% वाढू ही स्थानिक वापराकरता शिल्लक ठेवायची आहे. एकूण ज्या ठिकाणी लिलाव झाले नाहीये ती वाढू स्थानिक वापराला पूर्ण अवेलेबल करायची आहे. घरकुलाकरता, स्थानिक घर बांधण्याकरता, स्थानिक त्या ठिकाणी बांधकामे करण्याकरता, नगरपालिकेचे, ग्रामपंचायतचे जे काही सरकारी बांधकामे आहेत त्यांच्याकरता ही वाढू उपलब्ध करून द्या असं वाढू धोरण आहे. पण नवीन वाढू धोरणाची पालन न करणे त्यामुळं काही चोरी चालू आहे. यामध्ये मी एसपी आणि जिल्हाधिकारी चर्चा करणार. 3 तालुक्यामधून वाढू जाते, देवघर, राजा, चिखली आणि सुलढाणा, आणि या सर्व अधिकाऱ्यांची याच्यामध्ये मिली बघत आहे. तहसीलदारांना सगळं माहिती आहे आणि या भागातले जेवढे अधिकारी सगळ्यांना सगळं माहिती आहे. सगळ्यांची मिली बघत ही वाढूची तस्करी चालू आहे. जिल्हाधिकारी म्हणजे या विषयाला जबाबदार असतात. तर मी जिल्हाधिकारी आणि एसपी चर्चा करून एसपीना पोलिसांना अधिकार दिलाय वाढू बद्दल आणि असं जिल्हाधिकाऱ्याला पूर्ण अधिकार दिले. तर मी आधीच सांगितलं की दोन्ही अधिकारी तपासतील. तिसरा जे तहसीलदार वाढू माफियाशी संबंध ठेवून असतील त्याचाही तपास आम्ही करू. आपण सांगितलेल्या भूमिकेवर, आपण सांगितलेल्या ज्या काही तक्रारी याच्यावरही आम्ही कारवाई करू. आणि सोबतच समजा कारवाई होत नसेल तर आपण, माझी विनंती पत्रकार मोदयांना आहे, जागरूक पत्रकार या ठिकाणी आहेत, तुम्ही सुद्धा माझ्या व्हॉट्सअप नंबरवर जे काही समजा मला वाटलं की यानंतरही मी आल्यानंतरही यामध्ये सुधारणा झाली नाही आहे, निश्चित आपण मला कळवा, मी सुधारणा करू. पण आमचं धोरण आहे की 10% वाढू स्थानिक वापराकरता दिली पाहिजे, इतर वाढू लिलावात काढली पाहिजे. लिलाव न काढता अवैध पद्धतीने सुरू एकाच रॉयल्टीवर 10-50 ट्रक सुरू आहे. या कारवायाला आम्ही या कारवाया आम्ही करणार आहे. निश्चितपणे आजच्या दौऱ्यातनं जी फलश्रुती येईल ही फलश्रुती आपल्याला आम्ही कळवू. हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानुसार नांदेड जिल्ह्यात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. नांदेड जिल्ह्यात गेल्या 2 दिवसांपासून ढगाळ वातावरण पाहायला मिळते. हवामान खात्याने यापूर्वीच पावसाचा येलो अलर्ट जारी केला होता. अचानक वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने नांदेड शहर आणि भोकर तालुक्यात जोरदार हजेरी लावली. या पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांना मोठा फटका बसलाय. विशेषतः रब्बी पिके, भाजीपाला आणि फळबागांचे नुकसान झाल्याचे प्राथमिक अंदाज आहे. वादळी वाऱ्यामुळे काही ठिकाणी झाडे पडली तसेच वीज पुरवठ्यावरही परिणाम झाल्याच्या घटना समोर आल्या. दरम्यान प्रशासनाकडून परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत असून नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंता वाढली आहे. पुढील काही दिवस हवामान कसे राहणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. नांदेडमध्ये अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरणाचा मुद्दा राज्यभरात चर्चेचा विषय ठरतोय. मंगळवारी आरक्षण उपवर्गीकरण विरोधी कृती समन्वय समितीच्या वतीने 1 दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. सकल मातंग समाज मागील काही वर्षांपासून अनुसूचित जाती आरक्षणाचे उपवर्गीकरण व्हावे अशी मागणी करीत आंदोलन करत आहे. याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारने उपवर्गीकरणाच्या अभ्यासासाठी बद्दर समितीची स्थापना केली होती. या समितीने आपला अहवाल सरकारकडे सादर केला. दरम्यान या अहवालावर हरकती आणि आक्षेप नोंदविण्यासाठी सरकारने 30 एप्रिलपर्यंत मुदतवाढ दिली आहे. मात्र उपवर्गीकरणाच्या विरोधात असलेल्या संघटनांनी या निर्णयाला तीव्र विरोध दर्शविलाय. नांदेडमध्ये झालेल्या या आंदोलनात उपवर्गीकरण तात्काळ रद्द करावे तसेच बद्दर समितीचा अहवाल सार्वजनिक करावा अशी प्रमुख मागणी आहे.
आंदोलनकर्त्यांचा आरोप आहे की भारतीय संविधानाने दिलेल्या आरक्षण व्यवस्थेत बदल करण्याचा प्रयत्न केला जातोय. उपवर्गीकरणाच्या माध्यमातून अनुसूचित जातींमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न होत असून हे एक राजकीय षडयंत्र असल्याचा गंभीर आरोपही यावेळी करण्यात आला. मुद्दा हा आहे की अजूनपर्यंत शासनानं बदल समितीचा अहवाल जाहीर केलेला नाही. 30 तारखेपर्यंतची शेवटची तारीख दिलेली आहे अहवाल म्हणजे सादर करण्याचं आमचं म्हणणं आहे. पण आक्षेप नोंदवायचा तर अजूनपर्यंत तुम्ही अहवाल का देत नाही, हा एक महत्वाचा मुद्दा आहे आणि ह्या महत्वाच्या मुद्द्यावरच आजचं आमचं हे आंदोलन आहे. आणि बघू महाराष्ट्र सरकार आता काय भूमिका घेते. महाराष्ट्र सरकार जर लवकरात लवकर जर अहवाल जाहीर करणार असेल तर आंदोलनाची तीव्रता वाढेल. विरोध उपवर्गीकरण जे आहे आणि हे उपवर्गीकरण भारतीय संविधानानं जे काही आरक्षणाची जे काही साचा निर्माण केलेला आहे त्या साचा मोडण्याचं काम भाजप करत आहे आणि ते आम्ही होऊ देणार नाही. उपवर्गीकरणाच्या आडून भाजपाचं षडयंत्र आहे अनुसूचित जातीमध्ये भांडणं लावण्याचं, खेळ निर्माण करण्याचं आणि जे काही बामणी कावा आहे देवेंद्र फडणवीस तो बामणी कावा करत आहेत ते आम्ही होऊ देणार नाही. मातंग समाज म्हणत नाही तर भाजपातील काही हस्तक जे नेते लोक आहेत त्यांची ही मागणी आहे. संपूर्ण मातंग समाजाची ही मागणी नाही. मुळात सुप्रीम कोर्टाच्या ज्या गाईडलाईन आहे सरकारकडे कुठलाही इम्पिरियल डेटा अवेलेबल नाही आणि आज मातंग समाजातील काही लोक कर्नाटक आणि तेलंगणाचं उदाहरण देत आहेत. तर त्यांनी बघावं की तेलंगणा सरकारनं आज काय भूमिका घेतली. तेलंगणा सरकारने उपवर्गीकरण लागू केलं आणि नंतर घुमजाव केलेला आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीसांना जो पॉलिटिकली त्यांना अजेंडा निर्माण करायचा आहे आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या आडून ते आम्ही होऊ देणार नाही. बाबासाहेबांनी दिलेले हे हक्क आणि अधिकार आहेत आणि हक्क आणि अधिकार साबूत ठेवण्यासाठी आम्ही लढू आणि महाराष्ट्र सरकारला याच्यामध्ये माघार घ्यावी लागणार आहे हे आमचं म्हणणं आहे. या आंदोलनामुळे हा मुद्दा आणखी चिघळण्याची शक्यता असून येत्या काही दिवसात राज्यभरात यावरून मोठे आंदोलन उभे राहण्याची चिन्हे दिसत आहेत. वाशिम जिल्हा स्थापन होऊन 27 वर्षे उलटून गेल्यानंतरही पासपोर्टसाठी स्थानिक सुविधा उपलब्ध नव्हती. त्यामुळे येथील नागरिकांना नागपूर, अकोला किंवा हिंगोली येथे जावे लागत होते. यामध्ये वेळ, पैसा आणि श्रम यांचा मोठा अपव्यय होत होता. मात्र आता हा प्रश्न कायमचा सुटला आहे. खासदार संजय देशमुख यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नामुळे वाशिममध्ये फिरती पासपोर्ट व्हॅन सेवा सुरू करण्यात आली आहे. या सेवेचे उद्घाटन क्षेत्रीय पासपोर्ट अधिकारी समीर डफाडे यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. या फिरत्या व्हॅनमधून नागरिकांना नवीन पासपोर्टसाठी अर्ज करणे, जुन्या पासपोर्टचे नूतनीकरण करणे तसेच आवश्यक कागदपत्रांची पडताळणी यांसारख्या सर्व प्रक्रिया एकाच ठिकाणी पूर्ण करता येणार आहेत. या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असून शासनाच्या सेवा थेट जनतेपर्यंत पोहोचविण्याच्या उद्दिष्टाला चालना मिळाली आहे. जाता जाता पुन्हा एकदाच्या ठळक बातम्या. या हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत बीटीपी यात्रा ग्रुप, अमरावती. आपण आता न्यूज चॅनल आपल्या टीव्हीवर बघू शकता. यामध्ये नेक्स्ट चॅनल 117, जिओ चॅनल 872, जीटीपीएल चॅनल 73, फास्टवे चॅनल 256 वर बघू शकाल. आता अमरावती जिल्ह्यानंतर विदर्भ आणि महाराष्ट्राचे दर्शक घर बसल्या आपल्या केबल टीव्हीवर सिटी न्यूज बातमी पाहू शकाल. यामध्ये छत्रपती संभाजीनगर एनएसटी सेटअप बॉक्स नंबर 14, यवतमाळ सेटअप बॉक्स नंबर 12, वाशिम सेटअप बॉक्स नंबर 26, नांदेड सेटअप बॉक्स नंबर 17, माहूर सेटअप बॉक्स नंबर 7, अकोला रसे सेटअप बॉक्स नंबर 899. लवकरच आम्ही आपल्यापर्यंत पोहोचणार आहोत. जर आपल्या टीव्हीवर सिटी न्यूज दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटरशी संपर्क करावा. आपण सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त युट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर बघू शकता. याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा. युट्यूब अकाउंट सबस्क्राईब करण्याकरिता सबस्क्राईब बटनाला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सरकारी समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत. तसेच सिटी न्यूजचे फेसबुक पेज लाईक करा, इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा. आपण व्हॉट्सअपवर सुद्धा सूचना देऊन न्यूज प्राप्त करू शकता. व्हॉट्सअप नंबर स्क्रीनवर येत आहे. हे बातमीपत्रावरच थांबूया. पुन्हा भेटू नवीन घडामोडींसोबत. आपण बघत राहा फक्त सिटी न्यूज. हर खबर पर पैनी नजर, हर मुद्दे पर सटीक वार, यही है सिटी न्यूज की पहचान. जहाँ सच्चाई की आवाज दबाई जाती है वहाँ सिटी न्यूज उठाता है सवाल. हर स्क्रीन पर, हर प्लेटफॉर्म पर हमारी मौजूदगी बोलती है. सिटी न्यूज
हमेशा सच के साथ।